एक 3.5 वर्षाची निष्पाप चिमुकली आणि खेळता खेळता एका नराधमाच्या जाळ्यात अडकली. अत्याचार आणि मग तिचा निर्गुण खून. नसरापूर अवघ पेटलं आहे, पण प्रश्न मात्र अजूनही जिवंत आहे. आपली मुलं सुरक्षित आहेत का? भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेली ही घटना केवळ गुन्हा नाही, तर माणुसकीवरचा काळा डाग आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या आजी आजोबांकडे अवघी 3.5 वर्षाची चिमुकली तेथील राम मंदिरात निष्पाप भावनेने खेळत होती. पण एका 60 ते 65 वर्षीय नराधमाने तिला आमिष दाखवलं आणि थेट जनावरांच्या गोठ्यात नेलं. तिथे त्याने तिच्यावरती राक्षसी प्रवृत्तीने तिच्यावरती अमानुषरित्या अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून जीव घेतला. इतकंच नाही तर तिचा मृतदेह बाजूच्या शेणाच्या ढिगाऱ्यात लपून ठेवला. काही वेळानंतर घरच्यांना ती दिसेनाशी झाली. घरच्यांनी शोध घेतला आणि जे समोर आलं ते कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारी घटना आहे. या घटनेनंतर सुमारे संपूर्ण नसरापूर पेटला आहे. संतप्त गावकऱ्यांनी पुणे बंगळूर महामार्ग रोखला. या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की 20 किलोमीटर पेक्षा जास्त लांबच लांब वाहनांच्या रांगा होत्या. आंदोलकांची एकच मागणी होती, आरोपी आमच्या ताब्यात द्या. कारण पोलिसांनी या आरोपीला अटक केलं होतं, पण लोकांचा आक्रोश अजूनही शांत होत नाही. जरी लोकांचा आक्रोश शांत होत नसला तरी याला मूळ प्रश्न असा आहे की आपल्यातल्या प्रत्येक चिमुकल्याला आपण कुठे सुरक्षित ठेवू शकतो का, अशी परिस्थिती या ठिकाणी उभी राहिलेली आहे. किती दिवस आपण फक्त निषेध करणार, मोर्चे काढणार, किती दिवस आपण फक्त रस्ता रोको करणार आणि अशा घटना पुन्हा पुन्हा आपण सहन करणार का? अशा नराधमाला नेमकं काय शिक्षा व्हायला हवी? कायदा कडक करणं आवश्यक आहे की न्याय त्वरित हवा? तुमचं मत आपल्या कमेंटमध्ये लिहा आणि अशा प्रत्येक आवाजाला ताकद देण्यासाठी चॅनलला फॉलो करा.